मित्रांनो, तुम्ही टॅग पाहिला असेल. यस. याचा अर्थ तुम्ही मराठी साहित्याचा अभ्यास करता किंवा करत आहात किंवा करणार आहात, काही असू शकतं, किंवा तुम्ही अभ्यासक असू शकता किंवा इतर कोण कुणी करत असेल त्यांना मदत म्हणून तुम्ही हे ऐकत असाल. मग तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की कवितेचा अभ्यास आणि 2 लेक्चरमध्ये म्हणजे 5 घंट्यामध्ये पॉसिबल आहे का नाही आहे. हो. किंवा याच्या पलीकडे तुम्हाला अगोदरच प्रश्न असतील त्याच्यामध्ये की मी म्हणजे तुम्ही अभ्यास कसं करू, नेमकं कवितेचा अभ्यास कसा करू. ते तर ही पद्धत म्हणजे एक प्रकारचे त्या कविता आहेत आणि त्याचं रसग्रहण करायचं म्हणणं आणि मग त्याचा नोट्स कशा काढायच्या किंवा कळतच नाही नेमकं कसं करू, नेमकं असा प्रश्न असू शकतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला बरंच काही सांगायचे परंतु ते सध्या काय सांगायचे हे कवितेबद्दल बोलताना कळत नसेल किंवा समजत नसेल आणि उगाच तुम्हाला मग मराठी साहित्य अवघड वाटत असेल. यस और नो. आणि तुम्ही तर हा काहीतरीच बोलताय की एवढ्या वेळामध्ये तो होऊ शकतो म्हणून. मग त्याचं एक कारण आहे, लॉजिक आहे त्याच्या भाग आहे ना. आणि ते सगळं मी सांगणार आहे आणि तुमच्या पण प्रश्नाचं उत्तर इथं देणार आहे, कवितेचा अभ्यास कसं करू किंवा इतर येणारे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर सुरुवात करण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि मी आहे अमोल. मला मराठी साहित्य शिकवायला आवडतं कारण ते मुळापासूनच आवडतं, म्हणून त्याच्यामुळे मी शिकवतो. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अनोखी लाईफ जॉईन करू शकता. त्यासाठी डाउनलोड करा आपलं ॲप. आणि इतरही जरी तुम्हाला पाहिजे जरी नसेल आणि गायडन्स हवा असेल, काही जरी मदत वगैरे गरज असेल तर तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा, ते पण तुम्हाला देण्यात येईल. ठीक आहे. गायडन्ससाठी काही फीस वगैरे लागत नसते. तुम्ही म्हणसाल की सर कसं नसते. ओके. तर प्रश्न तोच आहे पहा की पेपर दुसऱ्यामध्ये पद्य आहेत, त्यातल्या त्यात 9 कविता संग्रह आहेत. एवढे कविता संग्रह है ना, कसा अभ्यास करायचं. तर आता मी जसं म्हटलं प्रत्येक कविता संग्रहाला 5 घंटे मी देतो, परंतु तुम्ही द्यायला हवेत का किंवा तुम्ही कसा अभ्यास करायला हवात या सगळ्या गोष्टीची चर्चा करणार आहोत. तर पहिल्या सुरुवात तर जर याच्याकडे आपण लुक केलं, पाहिलं याच्याकडे काय समजतं तुम्हाला. हे जे 9 कविता संग्रह आहे, जर तुम्ही अभ्यास केला असाल तर तुम्हाला माहीत असेल पहा की बऱ्याच वेळा पहिले जे 3 आहेत पहा ते सोपे जाऊ शकतात कारण त्याच्यामध्येच त्याचे उत्तर सामावलेले आहेत. तिथंच त्यांचा काही सारांश वगैरे दिलेला असतो थोडक्यामध्ये. म्हणजे नामदेवाची अभंगवाणी, पैंजण, दमयंती, स्वयंवर हे ओळखायला पण सोपे आहेत. त्याच्यावर तुम्ही नोट्स वगैरे काढू शकता. याच्यामध्ये कुणाला काही एवढं काही डाऊट नसायला हवा. जर असं तर तुमच्याकडे हा डाऊट असेलच तर याचा अर्थ तुम्ही व्यवस्थित अभ्यास करत नाही, हा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर पहा की बालकवीचा कविता, विशाखा, मृदगंध आणि संध्याकाळच्या कविता हा थोडासा डिफिकल्ट जातो, जास्त अवघड जाणारा. आणि त्याच्यानंतर जाहीरनामा आणि या सत्य जीव रमत नाही हा थोडासा सोपा जातो कारण त्यांची भाषाशैली वगैरे आणि अर्थ लवकर समजायला सोपं होतं. परंतु असं काही आहे जो ओव्हरऑल असं वाटतं की बऱ्याच वेळा अवघड आहे. अवघड आहे असं नाही, पण तुम्हाला माहीत नाही हा मुद्दा आहे. अवघड नाही, तुम्ही अवघड का म्हणता. एखादी गोष्ट आपण अवघड का म्हणतो किंवा एखाद्या गोष्टीला भीतो का, कारण आपल्याला माहीत नसतं म्हणून. येस और नो. आहे का नाही, हे खरं आहे का. ठीक आहे. तर आता मूळ मुद्दा आहे पहा की याच्यावर प्रश्न किती विचारले जातात. कारण अभ्यास करण्याच्या अगोदर तुम्हाला हे पाहायला वाटतं की कोणकोणते प्रश्न असतात. एक असतो 10 मार्काचा, एक असतो 15 मार्काचा आणि एक असतो 20 मार्काचा. येस और नोस. परंतु बऱ्याच वेळा मुलं असं विचारतात, सर रसस्वाद कसं करू. मुलं असं प्रश्न विचारत नाहीत मग मित्रांनो की 15 ते 20 मार्काचा अभ्यास कसा करू. खरं तर ही सगळ्यात मोठी चूक आहे तुमची. तुम्ही पाहता त्याकडे की ज्याच्याकडे लक्ष कमी द्यायला हवं आणि त्याच्याकडे पाहत नाही ज्याच्याकडे लक्ष जास्त द्यायला हवं. तर मुळात तुमचा प्रश्न तो असला पाहिजे की 15 ते 20 मार्काचा अभ्यास मी कसं करू, कारण मॅक्झिमम प्रश्न तेच असतात. किती असतात 10 मार्काचे प्रश्न किती असतात, म्हणजे जे रसस्वाद करायचे त्याचे 5च प्रश्न असतात ना. हे तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला माहीत आहे की जो भाग असतो अनिवार्य प्रश्नामध्ये त्याच्यात 5च प्रश्न असतात आणि 5 प्रश्न हे कसे सॉल्व करायचेच हाच तुमचा मुद्दा असतो. तुमचा हा मुद्दा नसतो 15 ते 20 मार्काचा, कारण तर तो मुद्दा असायला पाहिजे, त्याच्यामध्ये मार्क घ्यायला पाहिजे. ओके. तर आता हे सगळं प्रश्नाचं उत्तर पाहतात ना, पहिल्या सुरू आपण याच्यामध्ये जात जात मग मी पण कसा करतो आणि तुम्ही पण कसा करायला हवा हे सांगत राहीन, ते तुम्ही समजून घेत राहा. ठीक आहे. तर सुरुवात करूया. आता पहिला मुद्दा आहे आपला की 10 मार्काचा अभ्यास करण्याच्या ऐवजी मी म्हणतो पहा 15 ते 20 मार्काचा अभ्यास करायचा. मी शिकवताना पण हे सांगतो 15 ते 20 मार्काचा अभ्यास करा. ओके. तर का करायचं पहा आणि हे कसं करायचं. ठीक आहे. पहिला सुरू कसा करायचा पाहूया. तर पहिला सपोज घ्या तुम्ही नामदेवाची अभंगवाणी करता, तर तुम्हाला काय करायचे की जे मागील प्रश्न आहेत PYQ 2013 पासून पहा 2024 पासून जेवढे आलेले आहेत ते सगळे एकत्रित करायचे आणि त्याला थीममध्ये डिव्हाइड करायचे. किती थीममध्ये, ते तुमचे 3 असू शकतात, 4 थीम असू शकतात. ठीक आहे. त्या थीममध्ये डिव्हाइड केल्यानंतर तुम्हाला ॲटलिस्ट 3 वेळेस त्याची रिडिंग करायची.
रीडिंग करायचे, ते रसस्वाद करायचं नाही म्हटलं मी, फक्त रीडिंग करायचं आहे आणि वाचायचे, बरोबर वाचायचे. आता असं का होतं पा की वारंवार वाचल्यानं तुम्हाला काही ना काही समजायला सुरुवात होतं. म्हणून त्याच्यानंतर पाच जे काही थीम दिलेले आहेत तुम्ही जे काढलेले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला कंटेंट काढायचं. उदाहरणार्थ त्याची एक थीम आहे, सपोज की नामदेवाची अवमानवाणी भाव कविता, तर ती थीम बाजूला काढून त्याचा तुम्हाला कंटेंट काढायचा. कसं काढायचं आहे याच्यामध्येच दिले आहे, पहिल्या 3चं तर काय अवघडच नाही, त्याच्यामध्येच दिलेलं आहे, फक्त तुम्हाला वाचून त्याच्यात बाजूला काढायचं. ज्याचा दिलेला नाही पा त्याला काय करायचं आहे, तुम्हाला सर्च करायचं आहे ना. तुम्ही लेख सर्च करा, थोडेसे जे YCMचे पुस्तकं असतील किंवा किंवा इतर विद्यापीठाचे असतील त्याच्यामध्ये तुम्ही तो कंटेंट पाहू शकता. किंवा किंवा तुम्हाला 3 कविता संग्रह हे 3दा तुम्ही वाचल्यानंतर बरंच काही समजू शकतं की याच्यामध्ये भाव कसा प्रकारे लपलेला आहे, तसा तुम्हाला काढेल. थोडासा अवघड जातो मित्रांनो, हे खरं आहे, परंतु तो तुम्हाला करावा लागतो. ठीक आहे. तर तसं जर केलात तर तुमचा 15 ते 20 मार्काचा भाग होतो. म्हणजे प्रत्येक या थीमनुसार जर तुम्ही काढला तर 15 किंवा 4 थीम असेल तर तुमचे किती होतात पहा, एका थीमसाठी किती शब्द वापरावेत किंवा किती जास्तीत जास्त नोट्स काढावे, तर मी म्हणेल 400 शब्द, जास्तीत जास्त 400 शब्द काढायचे पहा एका थीमवर. त्याच्यापेक्षा जास्त जायचंच नाही, कारण तुम्हाला 15 ते 20 मार्काचा कव्हर त्याच्यामध्ये होतो. आणि जो व्यक्ती एका थीमवर 15 ते 20 मार्काचा हा शॉर्ट नोट्स काढतो एका थीमवर, असे 4 थीम आहेत, तर त्याला 10 मार्काचा प्रश्न सरळ सोडवता येतो. ठीक आहे. कारण ते 15 ते 20 मार्काचा अभ्यास करताना डायरेक्ट समजतं की या कविता संग्रहामध्ये काय असू शकतो, आणि जे काही येईल परीक्षेमध्ये कुठलाही 4 ओळी येऊ द्या त्याचा तुम्हाला रसस्वाद करता येतो. पहा हे अनुभव घेतल्यावर कळतं, वर बोलल्यानं कळत नाही. ठीक आहे. तुम्हाला 15 ते 20 मार्काचा अगोदर अभ्यास करायचा आहे, रसस्वाद करत बसायचं नाही मित्रांनो पहिल्यासून, कारण ती उलटी प्रोसेस होते. तो पण अभ्यास चांगल्या पद्धतीने होतो, परंतु तो PhD टाईप होतो. प्रत्येक कवितेचा अभ्यास करणे, प्रत्येक ओळीचा अभ्यास करणे हे PhD टाईप होतं आणि तो तुम्हाला हेक्टी वाटतो, मोठा वाटतो. ठीक आहे. त्यासाठी दुसरी पद्धत आहे की 15 ते 20 मार्काचा अगोदर कंटेंट बाजूला काढा, अभ्यास करा आणि त्याच्यानंतर 10कडे जा. ओके. तर हे तुम्हाला करायचं आहे. आणि एक त्याच्यामध्ये चांगली गोष्ट ॲड करायची ती म्हणजे या कविता संग्रहामधले उदाहरणं, ज्या ज्या तुम्ही ती थीम काढताना त्या थीम वाईज उदाहरणं असली पाहिजेत. मस्ट आहे हे. ठीक आहे. तर असं तुम्ही करू शकता. सर तुम्ही म्हणाल की सर थोडंसं अवघड आहे, मी म्हणाल अवघड नाही आहे, ते फक्त थोडंसं जास्त अभ्यास करावा लागतं त्याला. याचा अर्थ एक गोष्ट तुम्हाला कळली असेल पहा, तुम्हाला स्वतः जर सेल्फ स्टडी करायचे आहेत थोडंसं वेळ लागतो, परंतु अभ्यास करता येतो. कारण याच्यामध्ये काही मोठं रॉकेट सायन्स नाही, खूप मोठ्या लोकांची आधाराची गरज लागते किंवा हे लागतं ते लागतं असं नाही लागत. ठीक आहे. फक्त आपल्या बुद्धीचा वापर लागतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर सर तुम्ही मग ठीक आहे आम्ही 15-20 मार्काचा अभ्यास करू, मान्य करूया. ठीक आहे. आता तुम्ही जे शिकवता ते 4 घंट्यामध्ये किंवा 2 घंट्यामध्ये 2 लेक्चरमध्ये तुम्ही शिकवता ते कसं, आणि ते 10 मार्काचं कसं तुम्ही करून घेताय हे याच्याकडे जरा पहा आहे ना, किंवा सांगा नेमकी एकंदरीत तुम्ही कसं करता. तर पहिला 10 मार्काचा अभ्यास करत असताना तुम्हाला रसस्वाद येतात हे माहिती आहे, कारण 10 मार्काला रसस्वाद येतात आणि हे याच्यापैकी कुठल्याही बी 5 येऊ शकतात. या 9 कविता संग्रहापैकी कुठलेही 5 येऊ शकतात. येस और नो. आता पहा अभ्यास करताना आपला लॉजिक लावायचे, कॉस्ट बेनिफिट व्हायचे याच्यामध्ये पुढे जात असताना. मान्य करूया की एका कविता संग्रहावर 50 कविता आहेत. ठीक आहे. असे किती आहेत? 9 आहेत. म्हणजे किती झाले कविता कविता किती झाल्या? 450. येस और नो. आता 450 कविता आहेत. आता प्रत्येक कवितामध्ये 4 कडवे असतात, आपण म्हणूया सगळे ॲव्हरेजली 5 असतात. ठीक आहे. 5 असतात धरूया, तर किती झाले हे जवळपास 2250 होते ना. 5 25 4 25 आणि 2 22 आहे ना. म्हणजे थोडक्यात काय की 9 कविता संग्रहामध्ये किती कडवे आहेत? 2250 कडवे आहेत. आणि या 2250 कडव्यापैकी कुठलेही 5 विचारले जाऊ शकतात. ते म्हणसाल की सर काय सांगता, सोपं करता का अवघड करता, सांगता का नाही? आहे ना. पहा कुठले बी 4च वळी येतील ना. 4 वळी म्हणजे हे एक कडवं, म्हणजे हे 2250 कडव्यापैकी तुम्हाला 5 कडवे येणार आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही सांगा कॉस्ट बेनिफिट आहे का याचं? आहे का? 2250च्या याचं करणं कॉस्ट बेनिफिट आहे का? डोकं लावून सांगा ना, तुमच्याकडे आहे ना. म्हणजे त्याला 8 बी घंटे घेतलात, 9 बी घंटे घेतलात, 10 बी घंटे घेतलात आणि वर्षभर बी करत राहिला तर कॉस्ट बेनिफिट आहे का याचं? फक्त 50 मार्काला आहे त्यातल्या त्यात. ओके. तर हा मुद्दा पहिल्या सुरू तुम्हाला समजला पाहिजे की हे प्रत्येक ओळीचा रसस्वाद करणे पॉसिबल नाही आहे, शक्य नाही आहे. असलं तरी तो आपला म्हणजे UPSCचा किंवा MPSCचा अभ्यासक्रम होत नाही आहे ना. तो अभ्यास म्हणजे तुम्ही असं होऊ शकता की तुम्ही काहीतरी वेगळं करताय, थेसिस PhD टाईप करताय, संशोधन करताय, असं होतं त्याचा अर्थ, आणि कॉस्ट बेनिफिटकडे पाहतच नाही. मग तुमचा अभ्यास तो दुसरीकडे जातो आहे ना. तिकडे जात नाही जिथं तुम्हाला मार्क मिळायला पाहिजेत, गुण मिळायला पाहिजे, तिथं जात नाही, दुसरीकडे पळतो. ठीक आहे. मग आता हे 2250 अभ्यास करायचा नाही का, तो मुद्दा आहे ना.
अभ्यास करायचा नाही असं नाही पहा, मी एक सांगतो ते तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपण कसं करतो पहा याच्यामध्ये, म्हणजे अभ्यास करताना काय करायचं तुम्हाला, तुम्हाला तर माहिती आहे की एवढे एवढे कडवे आहे. तर इथं विचारलं जातं किती मार्काला, 50 मार्काला. येस येस और नो. 50 मार्कापैकी तुम्हाला आताच म्हणलं, हे दुसरं आहे पहा है ना, 50 मार्कापैकी तुम्हाला आताच म्हणलं की हे पहिल्या 3 वर तुम्हाला लिहिता येतं. पहिल्या 3 वर लिहिता येतं. सपोज की याच्यामधले 2 आले आणि 2 येतातच पहा, दरवर्षी तुम्हाला 1 ते 2 याच्यामध्ये पाहायला मिळतात. पहिल्या याच्यामध्ये यांना 2 येतात, म्हणजे तुमच्याकडे 2 जे प्रश्न आहेत पहा, त्या 2 प्रश्नापैकी म्हणजे त्या 5 प्रश्नापैकी 2 प्रश्न तुम्हाला येतात, राहिले 3 प्रश्न. त्या 3 प्रश्नासाठी या सगळ्याचा अभ्यास करणं एवढं पण म्हणजे आपण म्हणजे कॉस्ट बेनिफिट पण नाही त्याच्यामध्ये, परंतु तुम्हाला सोडायचं नाही आहे ना, तुम्हाला सोडायचं नाही ते प्रश्न. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता पहा, की तुम्हाला इंट्रोडक्शन जमलं पाहिजे, कन्क्लुजन जमलं पाहिजे आणि जे 4 ओळी दिलेले आहेत समोर त्याच्यातलं काही ना काही लिहिता आलं पाहिजे. म्हणजे ज्याला इंट्रोडक्शन जबरदस्त जमतं, जबरदस्त हा शब्द वापरला आहे, ज्याला कन्क्लुजन पण जबरदस्त करता येतं आणि मधलं थोडंसं काहीतरी गिरवता येतं, त्याला 3 तर मार्क मिळतील. मिळतील का नाही, 3 तरी मार्क मिळतील. 3 मार्क म्हणजे काय की 3 प्रश्नाचे 3 मार्क, 3 त्रिक 9 आणि वरच्या प्रश्नाचे तुम्हाला 4 मिळाले असं समजा. किती झाले ते, 4 आणि 4 8 आणि ही 9, किती झाले 17 मार्क है ना. म्हणजे 50 पैकी 17 मार्क तुम्हाला सहज मिळू शकतात. आता तुम्ही सांगा जास्तीत जास्त किती मिळतील तुम्हाला, जास्तीत जास्त किती मिळतील 50 पैकी. सपोज तुम्ही 9 ह्या 5च्या 5 सोडविलात, जास्तीत जास्त किती मिळू शकतात. तर आपण जर अवरेजली 6 मार्कांना धरलं तर किती होते, 6 5 30. ठीक ठीक आहे, 30 होय, 6 5 30 होतं. म्हणजे असे तर 17 मिळालेत ना. आपण जर नॉर्मल अभ्यास करत असताना, नॉर्मल अभ्यास करून 17 मिळतात, मग वरीच्या 13 मार्कासाठी एवढा प्रयत्न करणं म्हणजे ती जास्तीत जास्त म्हणतोय, आदर्शवादी विचार करतोय तुम्हाला आहे ना. आदर्शवादी म्हणजे जास्तीत जास्त मिळणारे, जास्तीत जास्त 7 मिळतील म्हणा, त्याच्यापूर्वी तर जाणार नाही, कारण रसस्वादाचा प्रत्येक अर्थ म्हणजे जसाच तसा निघत नाही, म्हणजे ते प्रत्येकाला जमलंच असं नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे पहा की कॉस्टमेट खूप कमी आहे, म्हणजे तुम्ही ॲव्हरेजली 17 मार्क घेऊ शकता है ना. 30 पैकी 13 मार्काचं तुम्ही म्हणसाल की काय करायचं, दुसरीकडे फोकस करा ना. 15 ते 20 मार्कावर फोकस करा, आणि ज्याला 15 ते 20 मार्क जमतं त्याला 10 मार्क जमतं पहा. मी हे तुम्हाला अगोदर बी म्हटलेलं आहे. आता तोच प्रश्न आहे पहा, मी कसा शिकवतो तुम्हाला. आता हे तर सांगितलं थोडंसं असं असं करायचे, तुम्हाला तसं तसं करायचे, थोडं बी समजलं सर. पहा पहिलं लेक्चर जे असतं ना, मी जे शिकवतो त्याच्यामध्ये काय असतं, PYQ असतात. त्याच्यानंतर ते व्यक्ती जो कविता लिहिणारा आहे त्याचं इंट्रोडक्शनवर असतं, आणि म्हणू शकता की त्याच्या आसपास ज्या चालणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं आपण सगळं काही विश्लेषण करतो, आणि त्याच लेक्चरमध्ये त्याच्या मुख्य मुख्य कविता पाहतो. काय म्हटलं मुख्य कविता पाहतो पहा, त्याच्यामध्ये PYQ बी येतात, सगळे ॲड केले जातात. आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये काय असतं की आणखी ज्या कविता संग्रहामधल्या मुख्य कविता आहेत त्या त्याच्यामध्ये पाहतो, आणि त्याच्यानंतर शेवटी ज्या 4 थीम असतात त्याच्यावर डिस्कस करतो. त्याच्यामुळे ते 5 घंट्यामध्ये होतं. ठीक आहे. म्हणजे किती सोपी पद्धत आहे याच्यामध्ये. काय पहिलं स्वरूप PYQचे डिस्कशन करणे, त्याच्यावर चर्चा करणे. ठीक आहे, हे तुम्हाला करायचे म्हणून मी सांगतोय है ना. त्याच्यानंतर जो काय कवी आहे त्या कवितेचं बॅकग्राऊंड पाहणे, म्हणजे त्या कविता जो काय कवी आहे त्याचं बॅकग्राऊंड पाहणे, म्हणजे तो कुठे शिकलाय, काय केलाय, कारण त्याची माहिती जर तुम्हाला समजली तर बऱ्याच वेळा अर्थ कळतो. मी जर कविता लिहित असेल पहा, मी जिथं राहतो, जे मी पाहिलं असेल, मी जगला असेल, त्याच्याच आधारे कविता लिहितो ना. तीच वास्तविकता माझ्या कवितेमध्ये येते, तोच कल्पनेचा भाग कवितेमध्ये येतो. म्हणजे तुम्ही त्या कवीला समजून घ्या, तुम्हाला बरंच काही सोपं जातं. त्याच्यानंतर त्याच्या काही मुख्य कविता पहा, सगळ्याच पाहिजे गरज नाही. तुम्हाला ते अभ्यास करताना बी कळतं की वारंवार वाचल्यानंतर कळतं की ह्या पाहण्यासारखी गोष्ट आहे, म्हणजे इथं सगळ्या कविता संग्रहाची गोष्ट नाही. मग असं जरी केला तर तुमचा बऱ्याच वेळा अभ्यास होऊन जातो. ठीक आहे, म्हणजे याला काही अवघड लागत नाही. तर अशा पद्धतीने आपण करतो पहा. त्याच्यामुळे हे दोनच लेक्चरमध्ये पूर्ण होतं. म्हणजे थोडक्यात काय की मी एका कवितेवर PhD करायला लावत नाही मुलांना, त्याच्यामुळं ते लवकरात लवकर होऊन जातं, आणि करायची आवश्यकता पण नाही. पहा एखाद्या कवितेवर तुम्ही 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचाच नाही आहे. 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचा, डिस्कसच करायचं नाही की हे असं आहे तसं आहे, कारण कॉस्ट बेनिफिट खूप कमी आहे. ठीक आहे. त्याच्या अगोदरच जेवढं शक्य होईल तेवढं करायचं आणि पुढं जायचं आहे. पण ते तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही की त्याचं PhD वगैरे करत बसणं, कारण ते हेक्टिक जातं, मोठं जातं. ज्याला करायचं त्यांनी करू शकतात पहा है ना, ज्यांच्याकडे खूप वेळ आहे, बरंच काही ते करू शकतात. परंतु ज्यांना सरळ अभ्यास करून पुढं जायचं आहे त्यांनी या गोष्टीमध्ये करत बसायचं नाही. ओके. तर काय समजलं पहा, रसस्वाद करत असताना तुम्हाला जर रसस्वाद जर करायचा असेल तर पहिला सुरू तो PYQचा भाग पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या कवीला समजून घ्या, कवी कुठं राहत होता, काय करत होता, काय पित होता, काय करत होता है ना, हे सगळ्या गोष्टी, किंवा त्याला यूट्यूबवर सर्च करा, ते समजून घ्या. त्याच्यानंतर पहा की त्याचा 15 ते 20 मार्काचा अभ्यास करा, आणि मग तुम्हाला रसस्वाद जमायला सुरुवात होतं. परत एकदा रसस्वाद कसा जमतो है ना, म्हणजे तुम्ही
रसिक असला तर तुम्हाला जमतं, तुम्हाला साहित्याचा अभ्यास करतो तर या गोष्टी करायची गरज नाही, मी जे सांगतोय ते आहे ना. साहित्यिक वगैरे असाल, रसिक वगैरे असाल, परंतु नसाल तर तुम्हाला करावं लागतं, PYQचा अभ्यास करावा लागतो, त्या कवीला समजून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर पहा की त्याचे लेख वगैरे, किंवा तुम्ही पाहू शकता की चित्रपट म्हणतो पहा, यूट्यूबवर वगैरे आहे का त्यांची मुलाखत वगैरे, ते पहा. आणि 15 ते 20 मार्काचा जर तुमचा अभ्यास चांगला झाला तर त्याचा रसस्वाद बी करायला सोपा जातो. जर असं बी करायचं नसेल तर तुम्हाला सांगितले ना, तुम्हाला इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन जबरदस्त जमलं पाहिजे. इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन जबरदस्त जमलं पाहिजे. आणि जे 4 ओळीमध्ये देणार आहेत पण त्याचा पण अर्थ थोडा थोडा तरी काढता आला पाहिजे, थोडा थोडा, म्हणजे ब्लँक न लिहिता. आणि थोडा थोडा अर्थ काढण्यासाठी ॲटलिस्ट 3 वेळेस तरी पुस्तक वाचलं पाहिजे. ॲटलिस्ट म्हणतोय मी, ठीक आहे, ॲटलिस्ट 3 वेळेस तरी पुस्तक वाचलं पाहिजे, तेव्हा ते थोडा 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 निघतो है ना, थोडा थोडा. किंवा PYQचा बी अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काढता येतो. तर असं तुम्ही करू शकता. पण त्याला दुसरा काही रामबाण उपाय नाही. मग तुम्हाला जास्तच रामबाण उपाय पाहिजे असेल तर PhD करावं लागते, त्याच्यापेक्षा दुसरं काय सांगू शकतो मी, है ना. तर थोडक्यामध्ये काय की हा लवकर होऊन जातो कवितेचा अभ्यास. तुम्हाला जरी मोठा हेक्टिक वाटत असेल, फक्त तुमची पाहण्याची दृष्टी बदला मित्रांनो, है ना. त्या काही एका वेळेला आपल्या हृदयाशी असं बिलगुलून बसायचं नाही की हे कसा अभ्यास कसा करू, नाही, त्याला पुढं पाहायचं आहे आपल्याला. आणि याच्यापेक्षा गद्याचा सोपा आहे, त्याचं पण कधीतरी डिस्कस करूया. तरी पण पहा की हे पद्य अभ्यास करत असताना तुम्हाला जर आणखी काही असं वाटत असेल तर तुम्ही नक्की संपर्क करू शकता, ठीक आहे. आणि इतर बी काही मुद्दे असतील मराठी माध्यमाबद्दल तर तुम्ही जरूर संपर्क करा, कारण ते मला सांगायला आवडतं. जसं तुम्हाला म्हटलं ना, मराठी साहित्य मला शिकवायला आवडतं, तसं हे मराठीच्या मुलांना मदत करायला एक चांगलीच मजा असते, खरंच असते बरं का. तुम्ही म्हणसाल असं कसं, ठीक आहे. तर हे म्हणजे थोडक्यात काय, पद्याचा भाग हेक्टिक नसतो, फक्त तो वाटतो, कारण आपण असं काही ॲनालिसिस केलेलं नसतं की किती कडवे आहेत, किती अभ्यास करायचा असतो, त्याच्यात काय काय वगैरे असतं. आता हे याची आन्सर रायटिंग कशी करावी पाहिजे हे सगळं दिलेलं आहे आपल्या अनोखी लाईफवर चॅनलवर आहे सगळं काही, फक्त तुम्ही ते पाहायचं आहे ना. ते प्लेलिस्टमध्ये पहा की एवढे मोठे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये, जुने असतील त्याच्यामध्ये, परंतु आहेत तर ते तुम्ही जरूर पहा. मराठी साहित्य हे मुळातच अवघड नाही आहे ना. त्याला काही 1 वर्ष लागतो, 1.5 वर्ष असं लागत नाही. पहा असं तर लाईव्ह शिकवत असताना आम्ही 4-4.5 महिन्यामध्ये पूर्ण करत होतो. त्याच्यामुळं तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला थोडा वेळ लागेल, आहे ना. तो प्रश्न आहे ना, तुम्हाला किती वेळ लागू शकतो सेल्फ स्टडी करण्यासाठी. तर तुम्ही म्हणू शकता की जर मला म्हणजे शिकवताना जर 4-4.5 घंटे म्हणजे महिने लागत असतील, तर तुम्ही समजा की जास्तीत जास्त तुम्हाला एक 2-3 महिने आगावं लागतील, जास्तीत जास्त डबल होईल, 8 महिने होतील सेल्फ स्टडी करण्यासाठी. परंतु ते पण तुम्ही डीपमध्ये अभ्यास करत गेलास, ठीक आहे. म्हणजे जवळपास तुम्ही 6 महिन्यामध्ये स्वतः पण करू शकता, परंतु थोडंसं जड जातं, अवघड जातं. कुणाची तर मदत घ्यावी लागते उत्तर लिखाणं करण्यासाठी किंवा त्याचं चेक करून घेण्यासाठी, कारण ते तर मनामध्ये पटायला पाहिजे ना की माझं उत्तर बरोबर आहे का नाही. कारण सगळं जरी केलं तर पुष्टीकरण कोण देणार की तुम्ही बरोबर आहात हे कोण सांगणार, ठीक आहे. तर त्यासाठी थोडीशी आवश्यकता लागते, ती एकदा मिळाली तुम्हाला की सगळं काही होतं. परंतु एकंदरीत पहा की साहित्याचा अभ्यास सेल्फ स्टडीनं होतो, आहे ना. त्याचं कारण पण असं आहे, फक्त पद्याचा जर भाग तुम्हाला अवघड वाटत असेल तर बाकीचा भाग तर सोपा आहे ना. तुम्ही त्या भागाकडे पाहता ज्या भागाकडे नाही पाहिला पाहिजे पहिल्या सुरू. म्हणजे पद्याचा भाग त्यातल्या त्यात 50 मार्काचा भाग, ठीक आहे. म्हणजे आपण जर 500 मार्काचा पेपर मांडला तर तुम्ही 50 मार्काला पाहिलात आणि 450 मार्काला विसरायलात. 450 मार्काकडे पहा ना अगोदर, 450 मोठा आहे का 50 मोठा आहे? 450 ना. मग 450 भागाचा भाग म्हणजे तो भाग सोपा आहे. 50 मार्काकडे पाहून मग मराठी साहित्य अवघड म्हणणं हे तर कुठं बी कुठल्याही दृष्टिकोनातून योग्य नाही ना, नीतिपूर्वक बी नाही आपल्या एथिक्सच्या दृष्टिकोनातून, ठीक आहे. तर इथंच थांबूया. मग काही प्रश्न असेल किंवा काही असेल तर तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट किंवा काही करा, जे तुम्हाला मेसेज वगैरे करायचे ते करू शकता, ठीक आहे. तर इथंच थांबूया. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.